नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आज आमचा ब्लॉग हा एकदम वेगळा आहे। म्हणजे आज आम्ही या ब्लॉगमध्ये ट्रॅकिंग दाखवणार आहोत। ही आयडिया माझ्या मोठ्या मुलाची दिव्यांची आहे की पप्पा आपल्या ब्लॉगमध्ये आपण ट्रॅकिंग सुद्धा दाखवूया। चला मग आता आम्ही निघतोय ट्रॅकिंगसाठी। आमच्या गावाच्या बाजूला एक छोटीशी टेकडी आहे, तिथे आम्ही ट्रॅकिंगसाठी जाणार आहोत। तिथे पांडवकाल्यामध्ये एक छोटासा देऊळ बांधला होता आणि त्यांच्या पायांच्या खुणा, शंकराची पिंडी असे वगैरे वगैरे खुणा आहेत, ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत। चला मग आता निघूया ट्रॅकिंगसाठी। चलो ही पहा, इथे आता मॅगी बनवायला पण चालू झाली आहे। इथं मॅगी पप्पा पाण्यामध्ये टाकत आहेत, ते फोडले आहेत मॅग्या आणि बघा इथे पाण्यामध्ये टाकले। आणि आमच्या बरोबर माझी छोटी बहीण पण चालली आहे आमच्या बरोबरच। तू येणार ना आमच्या बरोबर? काय करायचं तिकडे जाऊन? फक्त खायचं आणि जायचं. काय काय खायचं आणि जायचं कुठे जायचं? डोंगरावर. डोंगरावर? डोंगर मलाच नाही माहित कुठे जायचं. पहा मित्रांनो, त्यालाच माहित नाही कुठे जायचंय ते। तर पप्पा काय बोलू शकता आता मॅगीच्या बद्दल? काय आहे का नाही? ओके, आपण आता ट्रॅकिंग निघणार आहोत, पण त्यासाठी आपण आता मॅगी बनवतोय। थोडी मस्त फास्ट मॅगी होते म्हणून आपण मॅगी बनवतोय। ओके, आता मॅगी केल्यानंतर मग काय करूया, आपण तयारी करायला लागेल ट्रॅकिंगसाठी। ओके चला मग मी आता मॅगी बनवतोय। चलो बाय। माझा हा छोटा भाऊ आता मसाले टाकत आहेत मॅगीचे, तर टाक रे। हे बघा किती मस्त मॅगी झाली पाव। वा, बरोबर पाणी पाणी बरोबर आहे। मसाला अजून संपला नाही का? एवढा मसाला असतो? बाप रे बाप। अरे खाल्ला तर नाही, कसा लागतोय? चांगला? कसा पण चांगला? गोड? तुम्ही खाल्लंय काय? हा मग कशाला बोलते गोल? हा गोल गोल। बघा मला तर आताच तोंडाला पाणी सुटायला लागले। बापले बाप, अशा झाले मला कधी खातोय मी मॅगी। हा हा हा, तुझ्या तोंडाला पाणी सुटतंय का? हा सुटतंय का? कसं सुटतंय? ए जानू, तुझ्या तोंडाला पाणी सुटतंय? कसं सुटतंय? नीट टाकता इथले ना, काही नाही आणि नाही तो टाकायला व्हेजिटेबल्स टाकायला लावलेत आमच्या मॅगी मध्ये। असं नाही सगळं टाकलं एकदाच, बघू ना पावर। टाका टाका टाका। आहा हा, पहा आताच बघ कशी वाटते ही मॅगी। ट्रॅकिंगला जाण्यापूर्वी आम्ही आमच्या गावदेवाचं म्हणजे चरोबाचं दर्शन घेऊन ट्रॅकिंगसाठी निघणार आहोत। आता आम्ही आलोत चरोबाच्या मंदिरामध्ये, इथे आम्ही दर्शन घेऊ आणि मग ट्रॅकिंगसाठी निघूया। बघा ही माझी मुलं दर्शन घेता वेळेस। तर झाले आहे, आता माझे पप्पा सुद्धा दर्शन घेत आहेत। तर आता जायचं? चला आता निघूया आपण ट्रॅकिंगसाठी। निघायचं का? हो चला। तर आम्हाला जातो आता आम्ही। इथे समोरच आहे टेकडी ती, समोरचं घर पार केला की थोड्याच लांबीवरती टेकडी आहे आणि आम्ही सर्वजण चाललो आहोत। चला तर आपण लवकरच जाऊया। तिथे आम्हाला काय माहित नाही, आमच्या आईलाच सगळं माहिती आहे ते कुठे कसं जायचंय काय ते, म्हणून आम्ही चाललो आहोत। हे पहा मित्रांनो, आता आम्ही इकडे निघालोय टेकडीवर चढायला। सुरुवात झाली आमची, आता बघूया किती वेळ लागतोय तो। एका पोरं वगैरे पुढे गेलेले आहेत। रस्ता थोडासा खराब आहे, थोडा जंगल पण आहे इकडे। जंगल पार करत करत आम्ही आता इकडनं पुढे चाललोय। हे बघा आता आम्ही
थोडं वरती आलेलो आहेत. पोरं दमलेत, दम लागले मला सुद्धा. हे बघा, हे आई आता दमली वाटते, ती मागेच थांबले. हे बघा, धाप लागले मला बघा. हे पहा मित्रांनो, आम्ही आता वर आलेलो आहोत. हे बघा, आता थोडी सपाटी लागलेली आहे. आता आम्ही एकदम वरच्या टोकाला आलो आहेत. हे बघा, खाली आमचं गाव सुद्धा दिसतं तुम्हाला. इकडे आमचं गाव आहे. इकडे नदी वाहते बघा. सनसेट होता वेळेस सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. चला आता आपण जाऊया ज्या ठिकाणी पांडवांनी देऊळ बांधण्याची सुरुवात केली होती. अर्धवट देऊळ बांधून झाला होता, परंतु काही कारणास्तव तो देऊळ पूर्ण झाला नाही. पण त्याच्या खुणा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या तुम्हाला आता मी दाखवणार आहोत. चला जाऊया. बघा, रस्ता थोडा खराब आहे, थोडं गवत पण आहे. पोरं बघा उतरतात, सांभाळून या रे. आता आम्ही चाललोय ज्या ठिकाणी पांडवांच्या पावलांचे ठसे, घोड्याचे ठसे आणि शंकराची पिंड सुद्धा आहे, त्या ठिकाणी चाललोत. चला मग आता थोडं आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही आलोय ज्या ठिकाणी पांडवांनी देऊळ बांधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला ते काही कारणास्तव तो देऊळ बांधत नाही आला. पण त्याचे पाऊल खुणा वगैरे ज्या खुणा आहेत त्या या ठिकाणी आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एक पिंडीचा आकार आहे, म्हणजे इथे पिंडी बांधण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये देऊळ बांधलं होतं अशी सांगण्यात येत आहे का एक रात्रीमध्ये त्यांना पांडवांना देऊळ बांधायचा होता, परंतु त्यांना तो बांधता न आला. तुम्ही इतरत्र पाहू शकता. हे बघा, का दगड वगैरे पडले तिकडे तिकडे. त्यांनी सुरुवात केली होती, परंतु काही कारणास्तव तो देऊळ बांधता आला नाहीये. बघा, त्याचे थोडेफार खुणा आहेत. इकडे तुम्ही थोडं पाहू शकता. हे बघा, इथे का घोड्याचा पावलाचा, हे बघा इथे असे घोड्याच्या पावलाचे ठसे वगैरे आहेत, पण ते आता ते पुसटसे झालेत. आता ते पुसट झालेत, त्यामुळे आता तुम्हाला दाखवता येत नाहीयेत. पण तुम्हाला एक पिंडीचं तुम्हाला दाखवलंय. इथे थोडं गवत पण झालेलं आहे, त्याच्यामुळे ते जे पाऊल खुणा आहेत ते तुम्हाला दाखवता आले नाही आहेत. नेक्स्ट टाइम जर आम्ही आलो तर तुम्हाला दाखवूया. चला मग आता आम्हाला भूक पण लागलेली आहे. आता आम्ही थोडासा नाश्ता करतोय, कारण चढून चढून आम्ही खूप दमलोत. चला मग आता आम्ही नाश्ता करतोय. चला करूया नाश्ता. आता आम्हाला भूक लागली तर आम्ही घरून आणलेली मॅगी आम्ही इथे खाण्यासाठी फोडली आहे. बघा, इथे डिशा पण आणल्या आहेत, आम्ही चमचे पण आणलेत आम्ही सर्वांना खायला. ते बघा, इथे पाणी पण आहे. या मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करतोय. आता आम्ही मॅगी खायला चालू केलं आहे. तुम्ही पण येता का मॅगी खायला? या लवकर या, आम्ही तुमच्या बरोबर खाऊ मॅगी. मित्रांनो, हे पहा, आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. हे बघा, आणि इकडं सूर्यास्त पण झालेला आहे, सूर्य मावळलेला आहे. चला मग आता आम्ही घराकडे निघतो. मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. रस्ता थोडा खराब आहे. हे बघा, इथे किती दगडे आहेत हे तुम्ही पाहू शकता. आम्ही निघालो आता पायी. बघूया, थोडा अंधार पण पडतोय. एवढा अंधार नाही पडला, पण अंधार पडतोय, चालू आहे. तुम्हाला एक छोटीशी दरी दाखवतोय. हे बघा, पुढे एक दरी आहे. हे पहा मित्रांनो, इथे एक छोटीशी दरी आहे. आता मी या दरीच्या कडेकडे निघणार आहोत. चला इकडे निघूया. चला मित्रांनो, या ब्लॉगचा आम्ही आता इथेच एंड करतोय. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.